जरांगे यांचं मागील 5 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाला आज अखेर सरकारने चर्चा घडवून मराठा आरक्षण जाहीर केलेलं आहे। आणि हा जल्लोष हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हा जल्लोष साजरा केला जातोय। महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय। तर अनेक मराठा बांधव जे आहेत या ठिकाणी खेळत आहेत, फटाक्यांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते। सोबत मनोज जरांगे येतात जे सातत्याने या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये होते। भाऊ, आज आरक्षण जाहीर झाले, कसं बघता? सर्व महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदाची लाट उसळलेली आहे। कारण जी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची भूमिका गेल्या 30 वर्षापासून चालू होती, त्या आंदोलनाला आज कुठेतरी एक वाचा फुटलेली आहे आणि ते आंदोलन आज मूर्त स्वरूपास येण्यासाठी कटिबद्ध झालेलं आहे। कारण मनोज जरांगे पाटलांनी जे काय आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांची अस्मिता जागा करून, जी काय मराठा समाजाची अस्मिता होती ती जागा करून आज सर्वांना एकत्र केलेलं आहे। आणि ती अस्मिता जागा होऊन त्या सर्व मराठा बांधवांचं हे मोठं श्रेय आहे। मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आज हे आंदोलन यशस्वी झाल्यासारखं आपल्या सर्वांना दिसत आहे। गुलाल उधळला जातोय, हा आनंद कसा व्यक्त करता? कारण मागच्या अनेक वर्षापासून ही मागणी केली जात होती। ही जी मागणी आहे, अण्णासाहेब पाटील यांनी आत्मबलिदान दिलं तेव्हापासूनची जी मागणी आहे ती आजपर्यंत चालू आलेली आहे। आणि त्याचा मूर्त स्वरूप आज मनोजदादा जरांगे यांच्या अंग संघर्ष योद्ध्यातून आज काय शासनाने जो काय GR काढला, मनोजदादांनी स्वतः सांगितले की मला शासनाला GR आणून द्या, आणि त्याला GR आणून दिल्यानंतर त्यांनी स्वतः आमरण उपोषण होतं ते आमरण उपोषण सोडलेलं आहे। आणि शासनाने जे काय GR काढला त्या शासनाच्या GR मध्ये की जे काय हैदराबाद गॅजेट मध्ये मराठवाड्यापुरता जर विषय केला तर हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने, आणि उर्वरित महाराष्ट्राचा जर विषय केला तर सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट आणि इतर जे काही गॅजेट येतात त्यांना 1 महिन्याच्या आतमध्ये मुदत देऊन ज्या काही मागण्या येतात त्या मागण्याचा स्पष्टपणे शासन GR काढला नाही। ज्या काही मागण्या येतात ज्या येणाऱ्या काळामध्ये ज्या राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या जी काही गॅजेट आहेत ते 1 महिन्याच्या आतमध्ये होऊन जाईल। कसा आनंद व्यक्त करता तुम्ही? आज फडणवीसांनी पण प्रेसमध्ये सांगितलं की जाहीर केलं महाराष्ट्राचा विजय असो असं मी म्हणतो आज। आणि 1990 पासून मराठा सेवा संघ हा ध्येय पुढे ठेवून मराठा लोक म्हणजे आरक्षण मध्ये आले पाहिजे असा ध्यास होता, तो आज फळाला, आज तो विजय झाला आणि सर्व मराठी आनंदात आहेत। हे आता या लोकांनी आमचं जे आरक्षण मिळाले त्यांनी खरोखर या आरक्षणाचा फायदा घ्यावा एवढीच माझी विनंती आहे सर्वांना। आणि हा आनंद गर्वात आणू नये, अंमलात आणावा। निश्चित गुलाल उधळताय, अखेर GR जारी करण्यात आली नाही। आज आमचा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर खंबीरपणे मराठा समाजाचा विश्वास आहे आणि त्यांच्या माध्यमातून सर्व संघटना असतील, सर्व मराठा जात असेल ही एकवटली आणि हा एकवटण्याचा आमचा विजय आहे। आणि निश्चितपणेच हे आरक्षण टिकल्याशिवाय राहणार नाही। निश्चित हा आनंद साजरा करत असताना माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर सुद्धा आहेत। साहेब, गुलाल वगैरे उधळलाय, तुम्ही आज एकदम आनंदी दिसताय। आज मराठ्यांची दिवाळी म्हटलं तर वाव ठरणार। आणि मी जेव्हा आमदार होतो पहिलं पत्र त्या ठिकाणी देण्याचं काम मी ज्या ठिकाणी केलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। त्यावेळेस ESBCचं पहिलं सर्टिफिकेट मला वाटते आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्या हिंगोलीमध्ये आम्ही दिलं होतं। तेव्हापासून आम्ही या आंदोलनाला यश यावं ही शिवरायाच्या चरणी प्रार्थना करत होतो। जरांगे दादा पाटलाच्या रूपानं या आंदोलनाला या ठिकाणी यश आलं आणि सर्व मराठा समाजाला यामुळे फार मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे। आमची मुलं इथून पुढे चांगलं शिक्षण त्या ठिकाणी घेऊ शकणार आहेत आणि म्हणून ही आमची दिवाळी म्हटलं तर या ठिकाणी वागवतो। निश्चित तर हे आहे त्या मराठा समाजाला आणि काय म्हणणं काय उपोषण करतात। एक मराठा बोला ना। मराठा आमचं असं म्हणणं होतं की आतापर्यंत आम्हाला आरक्षण 40 वर्षापूर्वी आरक्षण पाहिजे होतं, पण दुर्दैव आमचं असं होतं की मराठ्याला खंबीर नेतृत्व आतापर्यंत मिळालं नव्हतं। पण जरांगे साहेबांसारखा निस्वार्थी नेतृत्व आम्हाला मिळालं आणि त्या नेतृत्वाच्या आधारे आम्ही सर्व समाज एकवटलाय आणि या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही आरक्षण संघर्षातून घेतलं। याच्या अगोदर आम्हाला एक GR दिला होता, त्यावेळेस आम्ही सांगितलं आमच्या गुलालाचा जर अपमान कराल तर त्याचा आम्ही बदला घेऊ। त्यांनी पुन्हा आम्हाला वेळ आणली आणि आता जे आरक्षण आम्हाला दिलं ना साहेब, आता जे आरक्षण दिलंय याच्यातही जर कदाचित काय म्हणजे मन वैरीने चिंतेल ते मन चिंतय असं आम्हाला वाटतं की कदाचित यांनी जर धोका जर दिला तर आता जे आमचे आहे ना हे आमचं टेलर आहे आणि याच्यानंतर जर धोका दिला याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती करू आणि आम्ही हक्काचं आरक्षण
मिळून देऊ. पण आज जो आम्हाला आनंद झालाय त्याच्यात आम्ही समाधान व्यक्त करतो. निश्चितच हे मराठा समाज बांधव आहेत. आजचा दिवस मराठा समाज बांधवासाठी दिवाळी असल्याची भावना सर्व मराठा समाज बांधव व्यक्त करत आहेत. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.